धाराशिव जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची आता शेतकऱ्यांनी मागणी केली आणि या मागणीसाठी आता शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा घाट असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय। 16 ऑगस्टला शेतकऱ्यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा आहे आणि आता शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यात आलेला आहे। विकासाच्या नावाने आमचा विकासाला कुठल्याही पद्धतीचा विरोध नाही, पण त्याला मिळणारा मोबदला जर रेडिएकनरच्या 4 पट म्हणजे साधारण आपल्या इकडे रेडिएकनर 2 लाख 3 लाख रुपये निघतो, त्याच्या 4 पट म्हणलं तर 4 दुने 8 लाख रुपये। 8 लाख रुपये कोण शेतकरी घेणार आहे? प्रत्यक्षात बाजारभावाची तफावत 15 लाख ते 20 लाख रुपये असून इतका शासनानं म्हणजे रेडिएक म्हणजे सोय गैरसोयी इतक्या होणार आहेत रस्त्यामुळे की अतिशय नुकसान शेतकऱ्याचं होणार आहे। त्याची शासनानं दखल घ्यावी, शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम करावं। शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे। इतर महामार्गामध्ये बाबतीत त्यांनी 2013च्या मूळ जे काय भूमी अधिग्रहण कायदा आहे तिचीच अंमलबजावणी केली पाहिजे। या व इतर मागण्यासाठी आम्ही 16 ऑगस्ट रोजी तुळजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी बेमुदत आमरण उपोषण पूर्ण राज्याच्या वतीने करत आहोत। राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातून 20 ते 30 जिल्ह्यातून सर्व बाधित शेतकरी इथं उपस्थित राहतील आणि तशा पद्धतीने एक आमरण उपोषणाचा इशारा आम्ही आज इथं तुळजापूरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये देत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।